आज आपण नाणेगाव शिवारामध्ये माने सरांच्या सीताफळाच्या बागामध्ये ट्रीटमेंट करणार आहोत। ही ट्रीटमेंट कशासाठी आहे आणि याच्यामध्ये आपण काय त्यांना देणार याविषयी आपण योगेश मस्के सर आणि माने सरांशी चर्चा करूयात। राम राम सर। राम राम। राम राम मामा। तर काय आज कसे म्हणजे काय देणार ट्रीटमेंटमध्ये? आज आपण जी ट्रीटमेंट थोडं इकडे आले असते ते आवाज आपण एकदा बागात जाऊन येऊ 2 मिनिट या मामा 2 मिनिट। आता आपण मे महिन्यामध्ये आहोत, तर ही ट्रीटमेंट कशासाठी आणि कशी देणार हे आपण बघूयात। आज आपण सीताफळाच्या बागेत आहे राम माने सरांच्या यांच्या बागेमध्ये चांगली फ्लॉवरिंग निघण्यासाठी, चांगली कळी निघण्यासाठी आपण आज ट्रीटमेंट करतोय। त्यामध्ये आपण ड्रीपमधून काही औषधी देतोय आणि फवारणीतून काही औषधी देतोय। तर आता आपण ती ट्रीटमेंट काय काय करतोय ती आपण व्हिडिओमध्ये लाईव्ह दाखवू, आहे ना। ही राजू मामा माने सरांचे भाऊ, नमस्कार। आपल्याला आता ड्रीपमधून औषधी सोडायची आहे ना। हो, त्याच्यासोबत काय काय आणलेलं आहे आपण? 1261 1261 आणि जे आम्ही तुम्हाला औषध दिले ते पिकअप आणि जादू। चला आपण ते मिश्रण कसं करायचं कसं सोडायचं ते लाईव्ह दाखवू आपण व्हिडिओमध्ये। तर हे यांनी काय म्हणजे कळी जास्त प्रमाणात जास्त काढण्यासाठी प्रमाणात आहे? निघल, त्याचसोबत फुटवे चांगले निघतील, त्याचसोबत कळी ड्रॉपिंग होणार नाही, कळी स्ट्रॉंग निघल आणि सेटिंग चांगली होईल। कारण आपण जी ट्रीटमेंट करणार आहे हे 1.5 ते 2 महिने झाडामध्ये कॉन्स्टंट अन्नद्रव्याचं सप्लाय करत राहील। अच्छा। त्यामुळं मग काय होईल, झाडाची जी आता कार्यक्षमता जी चालू आहे झाडामध्ये आता कळी काढण्याची ती चांगल्यापैकी निघेल आणि ड्रॉपिंग वगैरे होणार नाही आणि हीटची पण काही समस्या जाणवणार नाही। चला आपण बघूयात मग काय टाकायचं आपल्याला त्या ट्रीटमेंटमध्ये। राम राम सर। पिकअप भिजू हे करा, डिझॉल्व करा, म्हणजे मिक्स करा। तर आता हे जास्त पाण्यात मिक्स होत नाही। घट्ट असल्यामुळे आपल्याला अगोदर याच्यामध्ये कमी पाण्यात त्याला डिझॉल्व करायचं। बांबू आहे का? बांबू कुठे ठेवला रे? बरोबर, ही काडी आहे ना, मग ती घ्या। कॅनमध्ये घालून बंद पाणी टाक। हां, ते कमी पाण्यामध्ये कशाला का डिझॉल्व करायचं सर? ते जास्त पाण्यात मिक्स होत नाही, जास्त पाण्यात डायरेक्ट पिकअप जर टाकलं तर त्याची गोळी तयार होते। आता हे आपण किती पाण्यामध्ये याला सोडणार? त्याला आपण कमीत कमी 400 लिटर पाण्यामध्ये। आता खाली हे राहिलं असेल पाणी घ्या, हे पण फोडलेलं आहे। म्हणजे चांगली मजबूत आणि जास्त कळी काढण्यासाठी आपण हे करतोय। तर आपल्याला याचे रिझल्ट नॉर्मली किती दिवसात दिसतात सर? आता फुटवे निघलेले ते कळी निघाले 20 ते 22 दिवसामध्ये आपल्याला क्लिअर होऊन जाईल। आता हे घट्ट असल्यानंतर आपण त्याच्यात अजून पाणी टाकून त्याला काढू। झाकण लावून हलून घे रे एकदा। 8 दिवसात गाडी घालून
काढी नाही नाही तर झाकण लावून एकदा पॅक करून हे करा तर. डाग निघत नाही परत. तर आता याला कसं सोडणार सर? ड्रीपनी ना? घट्ट आहे त्याने. हे ज्या शेतकऱ्यांकडे ड्रीप नाही आहे ते रिंगण करून पण याला सोडू शकतात. पाणी पुढे त्यातनं काडी घालून हलवून घेऊन ती काडी सरांची सिस्टम दाखवा ना तो व्हिडिओमध्ये. काय काय बसवलं, फिल्टर व्हेंचुरी कशी काय विचारा सरांना, विचारा ना तोपर्यंत कसं कसं बसवलं, काय काय कोणत्या कंपनीचे. सर हे काय आहे सँड फिल्टर. आणि याच्यामध्ये कसं आपल्याला यूज करता येतं हे? हे एक प्रकारचं फिल्टर आहे. याने जर पाण्यामध्ये शेवाळ वगैरे असेल, शेततळ्याचं पाणी आम्ही वापरतो उन्हाळ्यात, तर त्यावेळेस त्याचं ड्रिपसाठी चोकअप होऊ नये म्हणून फायदा होत असतो. आणि हे स्क्रीन फिल्टर नॉर्मली तर आपण याला ड्रीपमधून काही औषधी वगैरे सोडायची असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काम ह्या येतं. फिल्टरमधनं सोडता येईल. अच्छा, आता हे सगळ्या बागेंना केलं का पण? सगळं बाग. मोसंबी, डाळिंब, सीताफळ हो तिन्ही पण बाग. हो हो. आता आपण औषधी कुठून सोडायची? आता आपण इथं आपण ॲक्च्युली एक मोटर फिट करणार आहोत. बरं. त्यानंतर हे करणार की आणखीन फिट झाली नाही, टेम्पररी आपण सध्या तिथनं सोडतो. अच्छा. हो काढलेले आहेत. हो हो. आता इथून सगळ्या पाईपलाईन मध्ये ते जाणार. अगोदर तर ओल हो. झालेली ती, काल हो, हो. पाऊस झालाय थोडं ना. नाही, सकाळी पण आता पाणी चालू आहे सोडलेलं. मोटर सध्या. जास्त घट्ट आहे मामा हे ना. खाली तर हे झालं. हे झालं ना सकाळी. यासोबत सर त्याच्यामध्ये आपल्याला जादू टाकायची. वेगवेगळ्या प्रकारचे अमिनो ॲसिड्स आहेत हे, याची जादू दिसणार जे स्टिम्युलेटर्स म्हणून काम करतात. बायोस्टिम्युलर. बायोस्टिम्युलेटर्स. ही आपली 100 ml ची बॉटल 800 आहे. झाडं आहे सर सगळे. हो, 800 झाडासाठी 10 लिटर पिकअप, 200 ml जादू आणि 10 ते 12 किलो 1261 वॉटर सोल्युबल ग्रेड. कुठल्या कंपनीचे ते? यारा कॉम्प्लेक्स. तर आता हे 1261 याच्यासोबत डिझॉल्व करण्यासाठी काही वेळ पाण्यामध्ये ठेवणं जरुरी आहे का? शक्यतो जास्त वेळ नाही लागत. कम हो रहा पानी इधर का, कम हुआ मतलब पूरा बंद नहीं हुआ. हाँ? अरे इधर का वाल नहीं, इसके वजह से ना इधर प्लेट लगाने बंद करके रखना पड़ेगा पानी. क्या इधर गिर रहा है? झालं ते मिक्स झालं सगळं. याच्यात काही करायचं. गाडी होती ना आपल्याकडे, ते कामात आणा, ते बांबू ते आहे ना. बांबू. 1261 पण भिजू बरं. काय होईल की डिझॉल्व पटकन? 1261 रिझॉल्व केलं. केलं का तिकडे? केलं का? हे बघा सर, पूर्ण आता डिझॉल्व झालं. हम्म. मिश्रण एकत्र झालं होतं. आता याला जास्त पाण्यात टाकल्यानंतर काही अडचण नाही. ते बाकी आहे का? एवढं बाकी. आता याला फिल्टर मधून जायला पण काही अडचण नाही. हे टाकलं चालेल. हो, ते मिक्स झालं का ते? हां ते येत होतं पाणी द्या टाकून, आता काही अडचण नाही.
याच्यात काय आहे? कॅनिस आहे काय? तर आपण ह्या मोठ्या टाकीमध्ये घेऊन त्याच्यामध्ये आपण मग त्याला- 12 इंच घेतलेलं आहे सर. वेंचुरीच्या स्वरूपाने आपण डायरेक्ट पाण्यामध्ये त्याला सोडणार. हे सोडायच्या अगोदर बागामध्ये अर्धा एक तास पाणी सोडलेलं आहे. त्यामुळे हे लिक्विड सोडायच्या अगोदर अर्धा एक तास पाणी सोडणं जरुरी आहे बागामध्ये. त्यानंतर मग अर्ध्या तासामध्ये नाही सर, जेवढं मुळांच्या कक्षात पाणी राहील, जेवढी ओल राहील तेवढं ते लिक्विड जास्त मुळांपर्यंत पोहोचल. त्यामुळं बागेमध्ये चांगली ओल असणं गरजेचं आहे लिक्विड सोडायच्या अगोदर. याच्यात पाणी किती घेतलं मामा टाकीमध्ये? अर्धी घेतलेली अर्धी घेतली, 300 लिटर प्रेशर ना हा पाणी वाढवत होतं. तर ही किती लिटरची टाकी आहे? 600. 600 लिटरची. आता काय ते जागेवरच आहे सर. आता हे डायरेक्ट राहिलेलं- पाईपलाईनला कॉक जोडलेला आहे. कॉक फिरवला का चालू होऊन जातं तिकडे ड्रीपमधून औषध. आपण ते ड्रीपच्या प्रत्येक ड्रिपरवर कशी पडते, त्याचं लेअर कशी येते ते दाखवू आपण व्हिडिओमध्ये पाण्यासोबत. इकडे संपलं आहे ना, इथं बाकी आहे ना. एकदा इशारा लागला. पाणीच घ्यावं लागतं. सर याला गाळून काय घ्यायचं? ड्रिप मध्ये जाताना चॉकअप होण्यामध्ये व्यवस्थित स्वच्छ जावं. लय मामा आता येते जाऊ. निघलं पाच तरी अजून एकदा पाणी घ्यावं लागेल. एकदा याला थोडं याच्यात अगोदर सोडलेलं आहे का तुम्ही? अगोदर सोडलेलं आहे की कशामध्ये रिझल्ट घेतले आपण? मोसंबी. अच्छा, मोसंबीचं कशासाठी रिझल्ट घेतले होते आपण? आपण त्यावेळेस फुगवणीच्या वेळेस दिलं होतं. आहे ना, वेट आणि हो. जी गुणवत्ता पाहिजे फळांची हो, ती हो. चांगली मिळाली होती आपल्याला. हो. झालं मामा आता आहे ना. ते डबल नव्हती लावले रे जाळी. हा? सिंगल लावले, डबल नाही. बसत नव्हतं काय पण. आपण डबल टाकतो ना प्रत्येक वेळेस. सोडायला किती वेळ लागला आपल्याला? अर्धा तास.
हा लाईट नको जायला. हो ना. चालू करावं मला वाटतं. नाही ते राहिलं ना टाकायचं. किती राहिलं मामा? जाऊ दे त्याला. घेऊन पाणी टाकी बाकी मिक्स राम राम. पाणी ज्या पाणी येतं बकेटमध्ये तिन्ही येतात. बस बस सगळे एकत्र करा आणि ते टाकून आता. वरून काय करू थोडं बंद कर ना 2 मिनिट. आता त्याला काडी नाही करा ढवळा मामा चालला ती तिथं काडी ती ही मिक्स होऊन जाईल ते राहिलेलं. आपण याला 600 लिटर पाण्यामध्ये सोडतोय. झालं जवळपास 600 आहे ना. नाही झालं. नाही अजून किती झालं? 500 400 350 झालं. 350 अर्धीची वरती झाली का? हे थोडंसं राहिलं म्हणून. काय करायचं काढून घ्यायचं बकेटमध्ये का? याला पण जाळी आहे ना जाळी जरा मोठी एक रिकामी बकेट घ्या झालं आणि काढून घेऊ थोडं जास्त पाण्यात पुन्हा. घट्ट असल्यामुळं वरती आहे ना छोटी घ्या ना बकेट. बकेट जवळ आहे. बकेट मध्ये घ्या ना बकेट सोडायचं ते सोडून त्यात थोडंसं पाणी टाकून तिकडे गिन्नर चालू करू. काढून हे करायचं असतं प्रेशर नाही घेऊन. हो दे प्रेशर. त्याला धुवून घ्या एकदा. त्याला काडीनं मिक्स करा दोन्ही पाणी अर्धा अर्धा करा. पाणी वाढवावं लागेल त्यात. पाणी हे पाणी टाका त्याच्यात मोठ्या पाकेट.
जाळी धुवून घ्या एकदा ते कपडा गाळणीचा कपडा आपला ते 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 पॉक जो होता कर, ते- हे बंद कर ते बंद कर. नाही ना ते पण लिक्विडच आहे ना मामा. पाणी बरं बरं हा टाका टाका. बाहेर कशाला टाकीता औषध आहे न ते दुसरं बाहेर जाईल ना तिकडे. काळजी करायलाच पाहिजे सर शेतकऱ्यांनी. आणि औषध वेस्ट होऊ नये म्हणून त्याच्यामध्येच घ्या इकडे ते घ्या आता टाका आता वरती. घ्या लवकर. मन थोडं हे गरम झालं. सोडा ना. आता बघ. त्याला भरून घेतलं व्यवस्थित. कमी करा थोडं. छोट्या बकेट मध्ये घ्या. खालच्या याच्यात अजून पाणी वाढवा तुम्ही. हा बरोबर आहे. 3 ठिकाणी होईल. घ्या लवकर घ्या. घ्या आता. चला घ्या. टाका टाका टाका. इकडं वालच नाही ठेवलेला आपण त्या दिवशी. त्या बाजूला. त्याचे नटा खोलून त्याला बंद केलं टाकावं. त्याची तिकडे राहिले एक बकेट पाणी म्हणजे घेईन काढून घ्यायचं ना. टाकी भरेल ना भरत आलेली टाकी करून द्या बघून. इकडे कोप फिरवून दिली का तुम्ही? चालू आहे. तिथं पाहिजे. हे अजून राहिलं बरं चालू कर ना. पाणी पाणी चालू करा. हॅलो एवढी एक बकेट राहिली का? ते. बाकी आहे का दादा मामा ते नाही काढला नाही ना मग काय चालू होतं ना आज औषध सकाळी लाईट 9:30 वाजता राहते ना त्याच्यामुळे सकाळीच लवकरच आलो नुसतं चहा नव्हतं पेलो वाटानेच चहा पेलो चहा सुद्धा पेलो नव्हतं म्हणलं घरी वाटानेच चहा पेलो दादा मामा घ्या कपडा काढू ना. कपडा काढा भाऊ. नक्की ठेचून टाकू ना. हे राहू दे आता. राहून दे. आता हे कपडा काढा. नंतर टाकता येईल चालू मध्ये ते थोडं राहिलं आता ते करू बंद. हां बंद करा बंद फ्रेंड. करू बंद पण करू. कपडा काढू द्या. अंगाला टाकून दे. थोडं बाजूला टाका बरं का. म्हणजे त्याला खोडाजवळ नका लावू. प्रेशरनं सगळं मिक्स होऊन जातं ना. हो हो. ट्रॅक्टर कर चालू. सर हे सिस्टम व्यवस्थित झालं बरं का. सगळं जागेवर आहे का? हो इथं सगळं काही करायचं. सगळं बागेतलं लिक्विड सगळं सगळं एका जागात. आहे की नाही? तोडायचं असो फवारणी असो. पाणी आणायची गरज नाही. आता इथे मोटर बस होणार आहे औषधं सोडवायला तर त्यावेळेस ट्रॅक्टर चालू करायचं काम नाही. ट्रॅक्टर आणायचं नाही. चालू थांब ना राजभाऊ. ते पुढं करायचं. हा पॉक फिरवा लागेल ना. ते बंद कर ना. तो बंद कर. हा बंद कर. चालू कर. कुठे चालू कर. कर चालू. हा हा अरे ट्रॅक्टर तसंच घेऊन आलं. जॉईंट जोडला नाही आपण. बंद करू करा. जा गाडी घेऊन आता. हा कॉक काय ना कुठं जॉईंट राहिलं? दादा मामा हे बंद करा. कुठं जॉईंट राहिलं?
त्या इकडे हे का हा हे फिरायला पाहिजे. हे पाहिलं का सर तुम्ही, इतकं 600 लिटर पाणी घेतलं आपण, तरी सुद्धा हे जे आहे ना हे एकदम असं घट्ट आहे अजून, हे का? हीच क्वालिटी सर. याचे रिझल्ट त्याच्यामुळेच आपल्याला वेळोवेळी मला म्हणजे असं वाटतं त्याच्या स्मेलून त्याच्यात फिश ऑइल असायची शक्यता असते. चिकट पण आहे ते. आणि जेव्हा आपण म्हणजे फिश सोडतो ना ते अमिनो जे भेटतं ना ते एक नंबर मध्ये. हां हां आहे त्याच्यात फिश ऑइल पण आहे तर. आणि आपण जेव्हा सोडतो कसं तेव्हा ज्यावेळी आपण ड्रिपमधून जातो ना ते बाहेर त्यावेळी पण त्याची पूर्ण लेअर येते, हे पाणी देऊ का? पूर्ण पांगून जातं ते. शॅम्पूचं कसं पाणी पांगतं. हां हां द्या टाकून. द्या टाकून. हा. दोन्ही आंब्यात टाक. आता काय राहिलं आपलं, कुठं राहिलं ते, गाडी घेऊन गेली. थोडा व्हिडिओ पॉज करा सर थोड्या वेळात, ते 5 मिनिटं लागतील आपल्याला. याच्यामध्ये थोडं जास्त पाणी गेलं तरी चालतं. जेवढं जास्त पाणी गेलं तेवढं जास्त गुळांपर्यंत औषध आहे. आणि जास्त पाण्यात सोडायचं, रिझल्ट चांगले आहेत. तिकडे जाऊ नका. आणि आता असं सिस्टम आपण बागेत जाऊ तिथपर्यंत. ये मग चला राजू बाबा. घंटाभर पाणी चालू होतं का अगोदर? हां, 1 घंटा झाला आहे. तुम्हाला फोन केला होता. त्याच्यात 5 मिनिटं लाईट गेली. काळं काळं यायला लागलं पाहिजे. बघा सर, असे काळे थर तयार होऊन जातात, चोपडं होऊन जातात. हळूहळू ते जेवढी ओल आहे तेवढं पांगत चालतं जमिनीवर. आता हे ॲट अ टाइम सगळ्या भागामध्ये चालू आहे. हो, किती झाडं आहे सर हे? 800 झाडं. 800 झाडामध्ये 10 लिटर पिकअप, 200 ml जादू आणि 10 किलो 1261 सोडतो. यासोबत आपण उद्याच्या दिवशी फवारणी करणार आहोत. फवारणीमध्ये आपण हे दिलेले आहे 13045 सोबत एमसेट जादू आणि ॲग्रिटोन गोल्ड 13045 सोबत. त्याला कळण का रे? सर दिसते का लेअर? लेअर दिसते का काही काही? हा, थोड्या वेळात दिसून जाईल ते जसं जसं पाणी वाढून जाईल. जास्त पाणी येतं ना तिथं. हा, हे बघा जिथं जास्त आहे का तिथं दिसून जाईल. आता दमादमाने ह्याचा काळा लेअर होऊन जाईल, ब्राउनिश. सगळीकडे पांगून जाईल.
आता हे प्रेशर सगळीकडे सारखं मिळतं का? हो सगळीकडे पडतं. हा तुम्ही अगोदर सोडलेलं ते आहे की नाही? चेक पण खूप वेळा केलं ना. चालेल, आता स्प्रे उद्या होईल उद्या होईल आपल्या आहे ना. आता वेळ नाही आहे आणि आपण ते आणलेलं नाही 13-0 बरं उद्या करून घ्या. आज ड्रीपमधून औषधी गेली आणि आता याच्यानंतर सर एक आपण 15 ते 20 दिवसानंतर, आज तारीख काय आपली 16, 1-2 जूनच्या आसपास आपण बघू काय ग्रोथ मिळते काय नाही, लक्षात येईल ना. आहे का नाही. तसं फ्लावरिंग निघू लागलेली पण त्याला थोडंसं अजून काय जोम बूस्ट मिळालं तर ते काय बुस्टिंग होते किंवा अजून त्यात वाढ कशी होती, झाडात काय चेंजेस होतात ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवू. तर आपलं लिक्विड सोडणं आणि फवारणी सोबतच आहे. मध्ये तुम्ही जे अगोदर फोडलं ना, अगोदर फोडलं होतं टेम्परेचरमुळे फ्लावरिंगला थोडंसं निघायला अडचण झाली आहे की नाही. पण आता जे फ्लॅशमध्ये किती निघतंय ना आपल्या या लक्षात येईल ट्रीटमेंटचा काय फायदा होईल ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवू सर. तर आपण पुढच्या वेळेस सगळ्या झाडांना बघूच, पण आपण विशेष करून ह्या झाडाला वापस एकदा चेक करू, कारण आपण ट्रीटमेंटच्या वेळेस आपण ह्या झाडाची व्हिडिओ शूटिंग घेतलेली आहे. तर याच्यामध्ये कळ्या निघणं सुरू झालेलं आहे. तर कळ्या जास्त प्रमाणात निघाव्यात यासाठी आपण ही ट्रीटमेंट घेतो आहे आणि याच्यासोबत फवारणीसुद्धा करतो आहे. तर आपण किती तारखेला पुढचा व्हिडिओ घेऊ सर? 1 ते 2 जूनला घेऊ आपण. 1 ते 2 जूनच्या आसपास. धन्यवाद सर, धन्यवाद.